यस स्क्वेअर एम अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. इयत्ता 9वी गणित भाग 2 प्रकरण नंबर 7 निर्देशक भूमिती कोऑर्डिनेट जॉमेट्री प्रॅक्टिस सेट सराव संच 7.1 प्रश्न क्रमांक 1 2 Welcome all of you in my channel S Square M Academy. Standard 9th Mathematics Part 2 and Chapter number 7 Coordinate Geometry. तर आज आपण इयत्ता 9वी गणित भाग 2 मधील 7वे प्रकरण निर्देशक भूमिती या प्रकरणातील प्रॅक्टिस सेट सराव संच 7.1 चा अभ्यास करणार आहोत. 7.1 क्वेश्चन नंबर फर्स्ट. प्रश्न पहिला, खाली दिलेले बिंदू त्याच्या सहनिर्देशकावरून मीन्स वी हॅव गिवन पॉइंट्स विथ देअर कोऑर्डिनेट अँड अकॉर्डिंग टू देअर कोऑर्डिनेट वी हॅव टू डिटरमाइन गिवन पॉइंट्स आर लाईज इन विच क्वाड्रंट ऑर ऑन विच ॲक्सिस. म्हणजेच हे बिंदू आणि हे त्याचे निर्देशक आहेत कंसामध्ये, याच्यावरून आपल्याला दिलेले बिंदू कोणत्या चरणामध्ये आहेत किंवा कोणत्या अक्षावरती आहेत हे ठरवायचं आहे. सर्वप्रथम आपण पाहू की जो बिंदू पहिल्या चरणामध्ये असतो त्या बिंदूचे पहिला निर्देशक हा एक्सचा घेतो आपण आणि एक्सवरती तर धन आहेत. ऑल द नंबर्स आर ऑन दे साईड आर पॉझिटिव्ह नंबर्स. देअरफॉर म्हणून सर्वप्रथम आपण एक्सचा सहगुणक घेतो म्हणून इथं प्लस आणि नंतर वायचा सहगुणक घेतो म्हणून इथं काय येईल मायनस. म्हणजेच ज्या बिंदूचे निर्देशक धन आणि धन आहेत, ज्या बिंदूचे निर्देशक धन आहेत तो बिंदू पहिल्या चरणात असतो. मीन्स द पॉइंट्स हॅविंग बोथ कोऑर्डिनेट्स आर पॉझिटिव्ह. जर दोन्हीही कोऑर्डिनेट जर पॉझिटिव्ह असतील तर दॅट पॉइंट लाईज इन द फर्स्ट क्वाड्रंट. नाव इन सेकंड क्वाड्रंट, जर दुसऱ्या क्वाड्रंटचा जर आपण अभ्यास केला दुसऱ्या चरणामध्ये बिंदू स्थापन करत असताना वाईल प्लॉटिंग द पॉइंट इन द सेकंड क्वाड्रंट फर्स्ट वी विल थिंक अबाउट दिस ॲक्सिस. तर सर्वप्रथम आपण या अक्षाचा विचार करतो मीन्स एक्स अक्षाचा विचार करतो. मग एक्स अक्षावरचा कोऑर्डिनेट मीन्स निर्देशक काय आहे, ऋण मीन्स निगेटिव्ह. आणि त्याच्यानंतर वाय अक्षाचा विचार करतो आपण म्हणून याचा वाय अक्षावरचा निर्देशक काय आहे, धन. म्हणजेच ज्या बिंदूचा पहिला निर्देशक ऋण आणि सेकंड निर्देशक धन आहे तो बिंदू दुसऱ्या चरणामध्ये असतो. अ पॉइंट विथ फर्स्ट कोऑर्डिनेट इज निगेटिव्ह अँड सेकंड कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह जर असेल, फर्स्ट कोऑर्डिनेट निगेटिव्ह आणि सेकंड कोऑर्डिनेट जर पॉझिटिव्ह असेल तर दॅट पॉइंट इज लाईज इन द सेकंड क्वाड्रंट. अँड इफ इन द थर्ड क्वाड्रंट, तिसऱ्या चरणामध्ये बिंदू स्थापन करत असताना वाईल प्लॉटिंग द पॉइंट इन द थर्ड क्वाड्रंट फर्स्ट वी थिंक अबाउट दिस एक्स ॲक्सिस. तर आपण पहिल्यांदा एक्स अक्षावरच्या बिंदूंचा विचार करतो. मग एक्सचे इथं सर्व काय आहेत, निगेटिव्ह आहेत मीन्स ऑल आर निगेटिव्ह. अँड हिअर वाय ॲक्सिस ऑन दी वाय ॲक्सिस, आणि वाय अक्षावरचा जर विचार केला तर हे सुद्धा काय आहेत, निगेटिव्ह म्हणजेच ऋण आहेत. म्हणजेच ज्याचे दोन्हीही निर्देशक ऋण आहेत तो बिंदू तिसऱ्या चरणामध्ये असेल. तो बिंदू कुठं असेल, तिसऱ्या चरणामध्ये. आणि चौथ्या चरणाचं वैशिष्ट्य आहे, चौथ्या चरणामध्ये एखादा बिंदू जर स्थापन करत असेल आपण तर फर्स्ट वी विल थिंक अबाउट दिस एक्स ॲक्सिस. पहिल्यांदा आपण एक्स ॲक्सिसचा विचार करतो मीन्स पॉईंट्स ऑन द एक्स ॲक्सिस, एक्स अक्षावरच्या बिंदूंचा विचार करतो. मग तर या ठिकाणी धन आहेत, धन पूर्णांक आहेत मीन दीज नंबर्स आर पॉझिटिव्ह नंबर्स. मग याच्यावरचा पॉझिटिव्ह आणि याच्यावरचा निगेटिव्ह म्हणजेच इकडचा धन आणि इकडचा ऋण जर घेतलं तर आपल्याला काय सांगता येईल, ज्याचे निर्देशक धन आणि ऋण असतात तो चौथ्या चरणामध्ये असतो. फक्त एकच लक्षात ठेवा, टू सॉल्व दिस क्वेश्चन, तर हा प्रश्न सोडवण्यासाठी इफ द बोथ कोऑर्डिनेट इज पॉझिटिव्ह, जर दोन्हीही निर्देशक धन असतील तर पहिले चरण. इफ फर्स्ट कोऑर्डिनेट इज निगेटिव्ह अँड सेकंड कोऑर्डिनेट इज पॉझिटिव्ह, पहिला निर्देशक ऋण आणि दुसरा निर्देशक जर धन असेल तर तो दुसऱ्या चरणामध्ये असेल. आणि दोन्हीही निर्देशक इफ बोथ कोऑर्डिनेट्स आर निगेटिव्ह म्हणजे दोन्ही जर ऋण निर्देशक असतील तर तो बिंदू तिसऱ्या चरणामध्ये असेल. आणि ज्या बिंदूचा
पहिला निर्देशक धन, दुसरा निर्देशक ऋण, मीन्स फर्स्ट कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह अँड सेकंड कोऑर्डिनेट निगेटिव्ह जर असेल, दॅट पॉईंट लाईज इन द फोर्थ क्वाड्रंट. नाऊ हिअर पॉईंट ए. आता बिंदू एचा पहिला निर्देशक ऋण आणि दुसरा निर्देशक धन आहे. ऋण आणि धन म्हणजेच तो कोणत्या याच्यावर ते असेल, दुसरे चरण. कोणते चरण? दुसरे चरण, सेकंड क्वाड्रंट. पॉईंट बी निगेटिव्ह म्हणजेच वजा, दोन्हीही निर्देशक ऋण आहेत. बोथ कोऑर्डिनेट आर निगेटिव्ह, देअरफॉर दॅट लाईज इन द थर्ड क्वाड्रंट. म्हणजेच हे कोणत्या चरणामध्ये असेल? तिसरे चरण. त्याच्यानंतर पुढील बिंदू आहे के. आता केचे निर्देशक आहेत 3.5, 1.5 मीन्स 3.5, 1.5 अँड बोथ कोऑर्डिनेट आर पॉझिटिव्ह. दोन्हीही निर्देशकांचं चिन्ह धन आहे. बोथ कोऑर्डिनेट्स आर पॉझिटिव्ह, देअरफॉर पॉईंट के लाईज इन द फर्स्ट क्वाड्रंट. म्हणजे कोणते चरण? पहिले चरण, फर्स्ट क्वाड्रंट. अँड हिअर द कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट डी आर 2,10. डीचे निर्देशक आहेत 2 आणि 10. दोन्हीही धन आहेत. दोन्हीही जर धन असतील तर कोणत्या चरणामध्ये येऊ शकतं? पहिले चरण. म्हणून याच्या पुढे काय लिहू शकतो आपण? पहिले चरण, फर्स्ट क्वाड्रंट. नाव पॉईंट ई 37 अँड 35 बोथ आर पॉझिटिव्ह. बिंदू ईचे निर्देशक काय आहेत? 37 आणि 35. दोन्हीही धन आहेत. दोन्हीही जर धन असतील तर कोणते चरण? फर्स्ट, म्हणजेच पहिले चरण, मीन्स फर्स्ट क्वाड्रंट, पहिले चरण. त्याच्यानंतर पॉईंट एफ, बिंदू एफ. फर्स्ट कोऑर्डिनेट इज 15 अँड सेकंड कोऑर्डिनेट इज -18. पहिला निर्देशक 15 म्हणजे धन आहे आणि दुसरा -18 म्हणजे -18 ऋण आहे. धन आणि ऋण जर असतील तर तो बिंदू कोणत्या चरणामध्ये असेल? चौथ्या. म्हणून इथं काय लिहिता येईल आपल्याला? चौथे चरण. कितवे चरण? चौथे चरण, फोर्थ क्वाड्रंट. अँड हिअर ऑल्सो पॉईंट जी. द कोऑर्डिनेट्स आर 3 अँड -7 म्हणजे पहिल्याचा निर्देशक धन, दुसऱ्याचा निर्देशक ऋण. म्हणजे ह्या निर्देशकाचे जे चिन्ह आहेत त्या चिन्हावरून आपण हे विदाऊट म्हणजे न पाहता डायरेक्ट आपण काय ठरवू शकतो? तो कोणत्या चरणात आहे ते ठरवू शकतो. मीन्स वी कॅन डिटरमाइन द गिवन पॉईंट इज लाईज इन विच ॲक्सिस ऑन विच ॲक्सिस ऑर इन विच क्वाड्रंट बाय ऑब्झर्विंग देअर साइन्स. तर बघा, लक्ष द्या, या ठिकाणी धन आणि ऋण म्हणजे कितवे चरण आहे? परत चौथे चरण, मीन्स फोर्थ क्वाड्रंट. नाव पॉईंट एच. आता बिंदू एचचा एक्स पहिला निर्देशक हा एक्स अक्षाचा असतो आणि दुसरे निर्देशक हे वाय अक्षावरचे असतात. हे आपल्याला माहिती आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की फर्स्ट कोऑर्डिनेट इज रिलेटेड टू एक्स ॲक्सिस अँड सेकंड कोऑर्डिनेट इज रिलेटेड टू वाय ॲक्सिस. देअरफॉर हिअर द एक्स कोऑर्डिनेट इज 0. मग हा एक्स कोऑर्डिनेट म्हणजे एक्सचा 0 कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी. म्हणजे वायचा पण 0 याच ठिकाणी असतो. आता एक्सचा कोऑर्डिनेट 0 या ठिकाणी आहे आणि वायचा कोऑर्डिनेट म्हणजे वायचा सहगुणक निर्देशक किती आहे? -5 मीन्स -5. -5 म्हटल्यानंतर तो कुठे येणार? खालच्या दिशेने येईल. म्हणजे तो कोणत्या अक्षावरती येईल? वाय अक्षावरती. म्हणून आपल्याला काय म्हणता येईल? ऑन वाय ॲक्सिस, वाय अक्षावर. एक लक्षात ठेवायचं, एक्सचा जर 0 असेल तर तो बिंदू वाय अक्षावर असतो आणि वायचा जर 0 असेल तर तो बिंदू एक्स अक्षावर असतो. इफ द कोऑर्डिनेट ऑफ एक्स इज 0, then that point lies on the y axis. And if the y coordinate is 0 आणि yचा निर्देशक जर 0 असेल तर that point lies on the x axis. म्हणून आता या ठिकाणी आपल्याला एक्सचा निर्देशक दिलेला आहे आणि yचा 0 आहे. दिलेलं कुणाचा आहे? एक्सचा. म्हणून हा कुठं असेल? एक्स अक्षावर, ऑन दी एक्स ॲक्सिस. हिअर वी हॅव गिवन एक्स कोऑर्डिनेट इज 0. एक्सचा निर्देशक 0 आहे
आणि दिलेला कोणता निर्देशक आहे वायचा 9 आहे. देअरफॉर इट लाईज ऑन द वाय ॲक्सिस, वाय अक्षावर. त्याच्यानंतर पी कंसात 0,2.5 म्हणजे एक्सचा निर्देशक 0 आहे, म्हणजेच तो कुठं असणार वाय अक्षावर. द एक्स कोऑर्डिनेट इज 0, देअरफॉर पॉईंट पी लाईज ऑन दी वाय ॲक्सिस. नाव हिअर -7 and -3 बोथ कोऑर्डिनेट आर निगेटिव्ह. दोन्हीही कोऑर्डिनेट काय आहेत निगेटिव्ह आहेत, म्हणजेच ऋण आहेत. म्हणून हा कुठं असेल तिसरे चरण. तिसरे चरण. अशा पद्धतीनं in this way we can determine the place of given point on the coordinate system. तर अशा पद्धतीनं दिलेल्या बिंदूचे सहनिर्देशकाचे चिन्ह पाहून तो बिंदू कोणत्या चरणात किंवा कोणत्या अक्षावर आहे हे आपण ठरवू शकतो. प्रश्न क्रमांक 2, खाली दिलेले बिंदू कोणत्या चरणात असतील. फर्स्ट, ज्यांचे दोन्ही निर्देशक धन आहेत, हुज बोथ कोऑर्डिनेट आर पॉझिटिव्ह. म्हणजे बोथ कोऑर्डिनेट जर पॉझिटिव्ह जर असतील तर तो कोणत्या चरणात असेल पहिले चरण. म्हणून या ठिकाणी आपल्याला काय लिहायचं आहे पहिले चरण. फर्स्ट क्वाड्रंट हुज बोथ कोऑर्डिनेट आर पॉझिटिव्ह. ज्यांचे दोन्ही निर्देशक ऋण आहेत, हुज बोथ कोऑर्डिनेट आर निगेटिव्ह. जर दोन्हीही निर्देशक जर ऋण असतील तर तो बिंदू मीन्स दॅट पॉईंट लाईज इन द थर्ड क्वाड्रंट. म्हणजे कोणते चरण तिसरे चरण. नंबर 3, ज्याचा एक्स निर्देशक धन, हुज एक्स कोऑर्डिनेट इज पॉझिटिव्ह अँड वाय कोऑर्डिनेट इज निगेटिव्ह. ज्याचा एक्स निर्देशक धन आहे आणि ज्याचा वाय निर्देशक ऋण आहे. धन आणि ऋण म्हणजेच धन आणि ऋण, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. हुज एक्स कोऑर्डिनेट इज पॉझिटिव्ह अँड वाय कोऑर्डिनेट इज निगेटिव्ह. दिस लाईज इन द फोर्थ क्वाड्रंट. म्हणून हे कितव्या चरणामध्ये असेल हे चौथे चरण. चौथे चरण. अँड नंबर 4, हुज एक्स कोऑर्डिनेट इज निगेटिव्ह. ज्याचा एक्स निर्देशक ऋण आहे आणि वाय निर्देशक धन आहे आणि वाय कोऑर्डिनेट इज पॉझिटिव्ह. निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह मीन सेकंड क्वाड्रंट म्हणजेच दुसरे चरण. म्हणून याचं उत्तर काय असेल दुसरे चरण. दुसरे चरण. पुन्हा एकदा लक्ष द्या, ज्याचे दोन्हीही निर्देशक धन आहेत तो पहिले चरण. हुज बोथ कोऑर्डिनेट आर पॉझिटिव्ह, दॅट पॉईंट लाईज इन द फर्स्ट क्वाड्रंट. हुज बोथ कोऑर्डिनेट आर निगेटिव्ह. ज्याचे दोन्हीही निर्देशक निगेटिव्ह म्हणजे ऋण आहेत तो तिसऱ्या चरणामध्ये. हुज एक्स कोऑर्डिनेट इज पॉझिटिव्ह अँड वाय कोऑर्डिनेट इज निगेटिव्ह, दॅट पॉईंट लाईज इन द फोर्थ क्वाड्रंट. अँड नंबर 4, हुज एक्स कोऑर्डिनेट इज निगेटिव्ह अँड वाय कोऑर्डिनेट इज पॉझिटिव्ह. निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह इट लाईज इन द सेकंड क्वाड्रंट. तर तो दुसऱ्या चरणामध्ये असेल. प्रश्न क्रमांक 3, प्रतलात निर्देशक पद्धती निश्चित करा, खालील बिंदू स्थापन करा. तर इन दिस क्वेश्चन we have to given this point and we have to plot this point in the coordinate system. तर हे बिंदू दिलेले आहेत आपल्याला आणि we have to plot this point on the coordinate system, given coordinate system. तर ह्या coordinate systemवरती म्हणजेच प्रतलात निर्देशक पद्धती निश्चित करा. तर ही निर्देशक पद्धती आपण निश्चित केलेली आहे. एक्स आणि वाय अक्ष काढणे मीन्स काय करणे निर्देशक पद्धती निश्चित करणे. आणि खालील बिंदू स्थापन करा, प्लॉट द गिवन पॉईंट. तर आता हे बिंदू आपल्याला या प्रतलात स्थापन करायचे आहेत. ॲक्च्युली बिंदू स्थापन करत असताना आपल्याला आलेख कागदावरच किंवा आलेख पद्धतीवरच चांगल्या पद्धतीने समजू शकतो. फक्त इथं आपल्याला थोडंसं समजून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर लक्ष द्या, आता बिंदू यल दिलेला आहे आपल्याला. वी हॅव टू फिक्स पॉईंट यल. प्रश्न क्रमांक 3, प्रतलात निर्देशक पद्धती निश्चित करा. फिक्स द कोऑर्डिनेट सिस्टीम इन अ प्लेन अँड प्लॉट द फॉलोइंग पॉईंट. आणि खालील बिंदू काय करा स्थापन करा. तर या ठिकाणी आपल्याला प्रतलात निर्देशक पद्धती निश्चित करा म्हणजे काय करायचं तर एक्स आणि वाय अक्ष असा आपल्याला आलेख वहीवरती काढावे लागेल. त्याला म्हणायचं निर्देशक पद्धती निश्चित केलेली आहे. आणि त्याच्यानंतर हे बिंदू काय करायचे तर आपल्याला या ठिकाणी स्थापन करायचे आहेत. मीन्स वी हॅव टू प्लॉट दिस पॉईंट ऑन दिस कोऑर्डिनेट सिस्टीम. लेट्स वी विल स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट पॉईंट यल. आता बिंदू यल, बिंदू स्थापन करत असताना एक लक्षात ठेवायचं की फर्स्ट
पहिला जो निर्देशक असतो तो एक्स अक्षाचा असतो आणि दुसरा निर्देशक वाय अक्षावरती असतो. मग एक्स अक्षावरती -2 कुठं आहे तर हा एक्स अक्ष आहे, एक्स अक्षावरती -2 या ठिकाणी. त्याच्यानंतर वाय अक्षाचा निर्देशक किती आहे 4, म्हणून या ठिकाणी 4. या -2 मधून जी रेषा गेलेली असते सरळ ती रेषा आणि ह्या 4 कडनं आलेली रेषा, अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो, या कॉर्नरला बरोबर या ठिकाणी असा डॉट करू शकतो. आणि हा बिंदू कोणता आहे यल. आणि हे बिंदू स्थापन करत असताना आपण या पद्धतीने इथे लिहू डॉट काढू शकतो, डॉटनं दाखवू शकतो आपण. अशा पद्धतीनं बिंदू यल या ठिकाणी काय आहे, बिंदू यल आहे. मीन्स द एक्स कोऑर्डिनेट इज -2 ऑन दी एक्स ॲक्सिस and y coordinate is 4 on the y axis. Now point M, the x coordinate is 5 and y coordinate is 6. या ठिकाणी x चा निर्देशक 5 आहे, तर या ठिकाणी x चा निर्देशक x अक्षावरती 5 या ठिकाणी आहे आणि y coordinate is 6 आणि y चा निर्देशक किती आहे 6. म्हणून या 5 मधून जी लाईन उभी लाईन आहे तिथून सरळ आपल्याला वरती जायचं आहे. मीन्स इन दिस वे डॉटेड लाईन आपण दाखवू शकतो. या पद्धतीने. आणि या 6 पासून जी आडवी लाईन आलेली असते हिअर, या ठिकाणी दिस इज पॉइंट M. In this way we have to plot the given point in the coordinate system. तर अशा पद्धतीने आपल्याला हे बिंदू स्थापन करायचं आहे. नाव नेक्स्ट पॉईंट इज N. आता बिंदू Nचा जर विचार केला, फर्स्ट एक्स कोऑर्डिनेट इज -3 अँड वाय कोऑर्डिनेट इज -4. एक्सचा निर्देशक -3, ह्या एक्स अक्षावरती -3 कुठं आहे या ठिकाणी, आणि वाय कोऑर्डिनेटवरती वायचा निर्देशक वाय अक्षावरती किती -4. हिअर -3 अँड -4, म्हणजे इथून -3 पासून खाली या आणि -4 पासून या साईडला. मीन्स इन दिस वे -3 दिस इज पॉइंट N. हा कोणता बिंदू आहे N. तर इन दिस वे वी हॅव टू प्लॉट द गिवन पॉईंट इन द कोऑर्डिनेट सिस्टीम. तर अशा प्रकारे आपल्याला दिलेले बिंदू हे निर्देशक पद्धतीवरती स्थापन करायचे आहेत. पुढचा बिंदू आहे P. Pचा एक्स निर्देशक 2, मग या एक्स अक्षावरती 2 कुठं आहे या ठिकाणी, आणि वाय कोऑर्डिनेट इज -3. फाइंड -3 ऑन दी वाय कोऑर्डिनेट. मग या ठिकाणी 2 मीन्स 2 अँड -3 इथं, म्हणजे -3 या ठिकाणी, -3. मग 2 पासून सरळ खाली या 3च्या आडव्या रेषेपर्यंत. आणि इन दिस वे अशा पद्धतीनं आपण हे बिंदू स्थापन करू शकतो. दिस इज पॉइंट P. हा बिंदू कोणता आहे P. And now point Q, x coordinate is 6 and y coordinate is -5. x अक्षावरती 6 अंक आणि y अक्षावरती -5, म्हणजेच 6 या ठिकाणी आहे आणि y अक्षावरती -5 या ठिकाणी आहे. अगोदर आपण ह्या -5 मधून मीन्स -5 पासून असं या साईडला 6च्या लाईनपर्यंत जायचं आहे आपल्याला डॉट डॉट करत. आणि इथून परत उभं या पद्धतीने यायचं आहे. दिस इज पॉइंट Q. हा कोणता बिंदू आहे Q. अँड नाऊ पॉइंट S. द एक्स कोऑर्डिनेट इज 7 अँड वाय कोऑर्डिनेट इज 0. एक्सचा निर्देशक 7, म्हणजे एक्स अक्षावरती 7 कुठं या ठिकाणी, आणि वाय अक्षाचा निर्देशक द वाय कोऑर्डिनेट इज 0. वाय कोऑर्डिनेट 0 म्हणजे कोणत्या ठिकाणी येणार, या ठिकाणी 0 असतात. इथे एक्सचा निर्देशक आणि वायचा निर्देशक दोन्ही निर्देशक 0 आहेत या ठिकाणी. म्हणून हा बिंदू या ठिकाणी असेल. मीन्स एक्स कोऑर्डिनेट
ऑफ पॉईंट एस इज 7 अँड वाय कोऑर्डिनेट इज 0. वाय निर्देशक 0 आहे. द वाय कोऑर्डिनेट इज 0. देअरफॉर दिस पॉईंट इज लाईज ऑन द एक्स ॲक्सिस हिअर. म्हणजेच हा बिंदू कोणत्या अक्षावर असणार? एक्स अक्षावरती. अँड नाऊ लास्ट पॉईंट टी, शेवटचा बिंदू टी आहे. टीचा एक्स निर्देशक 0 आहे. एक्स कोऑर्डिनेट इज 0. एक्स कोऑर्डिनेट जर 0 असेल तर दॅट पॉईंट लाईज ऑन द वाय ॲक्सिस. and if y coordinate is 0 then that point lies in the x axis on the x axis. तर या ठिकाणी x चा निर्देशक 0 आहे आणि y चा वजा 5 आहे. म्हणजेच y चा वजा 5 कोणत्या ठिकाणी? डायरेक्टली या अक्षावरती येईल. अशा प्रकारे निर्देशक पद्धतीवर आपल्याला बिंदू स्थापन करता येतील. इन दिस वे वी कॅन प्लॉट द गिवन पॉईंट इन द गिवन कोऑर्डिनेट सिस्टीम. परत एकदा लक्ष द्या की फर्स्ट कोऑर्डिनेट इज रिलेटेड टू एक्स ॲक्सिस अँड सेकंड कोऑर्डिनेट इज ऑन द वाय ॲक्सिस. पहिला निर्देशक हा एक्स अक्षावरचा घ्यायचा आणि दुसरा निर्देशक जो आहे तो वाय अक्षावरती शोधायचा. या पद्धतीने जर केलं तर बिंदू स्थापन आपल्याला सहज करता येईल. धन्यवाद.